ते पत्रकार परिषद घेतील। अमित शहा यांच्या मुंबई दौऱ्यावर ते नेमकं काय बोलतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागले, कारण जेव्हापासून जंतर मंतरवर नीट पेपर फुटी विरोधात आंदोलन सुरू झालं त्यावेळी सातत्यानं धर्मेंद्र प्रधान यांच्यासह अमित शहा यांच्या देखील राजीनाम्याची मागणी जोर धरू लागली, कारण 20 तारखेला लाठीचार्ज झाला आणि हा लाठीचार्ज केंद्रीय गृहमंत्र्यांच्या सांगण्यानुसारच झाला असा आरोप वारंवार विरोधी पक्षांनी केला आणि त्यापैकी एक उद्धव ठाकरे सुद्धा होते। त्यामुळे आज अमित शहा मुंबईत आलेले आहेत आणि त्यांच्या या दौऱ्याबाबत नेमकं उद्धव ठाकरे काय बोलतात याकडे नजर असतील। त्यांच्या या पत्रकार परिषदेमध्ये नेमके कोणते मुद्दे येऊ शकतात, किती वाजता ही पत्रकार परिषद आहे आणि त्याचं कसं आयोजन आहे, या सगळ्या संदर्भातले अपडेट घेऊया आपले प्रतिनिधी पद्मेश यांच्याकडून। पद्मेश, कस्तुरी, आपण जर पाहिलं तर दोन असे प्रमुख विषय आहेत। ते म्हणजे आज अमित शहा जे केंद्रीय मंत्री आहेत ते मुंबईमध्ये आलेले आहेत, काही कामानिमित्त ते मुंबईमध्ये आलेले आहेत। त्यांच्यावरती आता उद्धव ठाकरे काय बोलतात हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। त्याचबरोबर सुनावणी, जे शिवसेना पक्ष आणि चिन्ह सुनावणी संदर्भात उद्धव ठाकरे आज काहीतरी महत्त्वाचं बोलतील असं बोललं जातंय, कारण ज्या प्रकारे 2 दिवस सुनावणी झाली, कपिल सिब्बल यांच्याकडून जे सुनावणीमध्ये मांडण्यात आलं त्यावरती उद्धव ठाकरे बोलणार असल्याचं आपल्याला कळत आहे। आणि त्याचबरोबर आता ज्या प्रकारे उद्धव ठाकरेंनी असं ठरवलं की दर आठवड्यात तांत्रिक अडचणी उद्भवल्या, त्यांचा फोन कदाचित कट झालाय, पण महत्त्वाची अपडेट, उद्धव ठाकरे आज दुपारी पत्रकार परिषद घेत आहेत। जवळपास आठवड्यातून एकदा सगळ्यांशी संवाद साधून आपली मतं जनतेसमोर मांडायची असं त्यांचं ध्येय दिसतंय आणि आज दुपारी 12:30 वाजताच्या दरम्यान उद्धव ठाकरे यांची पत्रकार परिषद पार पडेल।